राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहिले आणि आता पत्रकार पण एक 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 दोन आता सचिन राऊत ते आले, अहिरे मॅडम येऊन गेला, आता तुम्ही आलात. तर ज्या ज्या पद्धतीने नियोजन करायचं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून नियोजन करायचं आहे. त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून तुम्ही एक समाजसेवेचा भाग आहात म्हणून पत्रकारांची सुद्धा मी एक मीटिंग लावली आणि या मीटिंगचा उद्देश असा होता की जर समजा येणाऱ्या 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात जर तशी परिस्थिती उद्भवली तर आपण नियोजन काय केलं पाहिजे किंवा आमचं जे प्रशासनाचं जे नियोजन आहे त्याच्यात अजून तुम्हाला काही सूचना आहेत का, याच्यासाठी मी 3 मीटिंग आयोजित केल्या. त्याच्यातली आता ही पत्रकारांची मीटिंग आहे आणि त्याच्यात तुम्ही मला जो प्रश्न विचारलात की नियोजन, तर नियोजनाचं शेवटी शेवटी लास्ट पर्याय आपल्याकडे टँकरचा आहे आणि टँकर आपल्या गावाची परिस्थिती थोडीशी चढ उताराची असल्यामुळं त्या गोष्टी शक्य नाही. परंतु जो काही वरचा जो ग्राउंडचा भाग आहे त्या ग्राउंडच्या भागाला टाक्या, पाण्याच्या टाक्या 5-5, 10-10 हजार लिटरच्या टाक्या आणि टँकर हे रेग्युलर त्या ठिकाणी लावण्याचं नियोजन चालू आहे. जो खालचा समतोल भाग आहे, वरचा भाग आणि खालचे मेन रस्ते आहेत, त्या रस्त्यांना सुद्धा पाण्याच्या टाक्या आणि टँकर रेग्युलर ठेवण्याचं प्रोव्हिजन आहे. आणि ज्या ठिकाणी टँकर किंवा टाकी पण जाऊ शकत नाही अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी टँकर लावून त्याला मोटर वगैरे लावून त्याद्वारे पिण्याचं पाणी पोचवण्याचं नियोजन चालू आहे. तर अशा प्रकारचं प्रशासनाकडून आम्ही तयारी ठेवायचं नियोजन केलं आहे. तर गावातील राजकीय जे पक्षाचे लोक आहेत किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत, पत्रकार आहेत, तुमचे आत्ता आलेले टँकर धारक आहेत, या सगळ्यांनी जर तशा प्रकारचं संकट आल्यास सगळ्यांनी सहकार्य करावं अशी सरपंच म्हणून मी विनंती करतो. नक्कीच जे नियोजन चाललेलं आहे, जे आता जे नियोजन करतात त्याबद्दल आम्हालाही ऐकून चांगलंच वाटतं. परंतु आता अशी परिस्थिती येण्यामागचं आपल्याला एक पूर्वकल्पना एक असायला पाहिजे. त्या संदर्भात म्हणजे आपण काय नक्की कुठे आपलं मिस आउट झालं की आपल्याला आता ही वेळ आली? नाही, मिस आउट होईल अशातला जो आता बरेच दिवस झाले मीडिया म्हणजे पत्रकार लोक काही चर्चा करतात, काही नागरिक चर्चा करतात की ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळं किंवा एक व्यावसायिक आला आहे, त्या व्यावसायिकाला पाणी पुरवल्यामुळं पाण्याचा तुटवडा भासला. परंतु तशी परिस्थिती नाही आहे. जो नैसर्गिक नाला आहे, तलावाच्या खाली जो नाला आहे, त्या नाल्याला यंदाच पाणी नाही वाहत. ही वर्षानुवर्ष पाणी वाहतं आणि ते पाणी टँकरधारक काय नेत असतील, त्यांचा काही व्यवसाय असेल. प्लस जो आता बाटलीवाला, याला काही आपण पाणी पुरवलेलं नाही किंवा त्याच्यासाठी आपण तुम्ही आजही जाऊ शकता तलावाच्या खाली, जी पूर्वी घागसाहेब सरपंच असताना एक बांध घातलेला तो पाणी अडवण्यासाठी, तर तो एकदम निकृष्ट झालेला. मी गेल्या वर्षी तिथं परत एकदा बांध घातलेला आहे ते पाणी खाली जाऊ नये म्हणून. म्हणून जे आरोप होतात की बा खाली व्यावसायिकाला पाणी जावं, हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. तर ह्या गोष्टीवरती नागरिकांनी जरा थोडंसं दुर्लक्ष करावं की हा पाण्याचा जो आता काही तुटवडा भासण्याची शक्यता आहे, याचा नाहक राजकीय इश्यू करून तो माझ्यावरती आरोप केला जातो. आरोप चालूच राहणार. पण कसं शेवटी नागरिकांना याच्या अगोदर तर असं काही फेस करायचं म्हणजे 94-95 सालची गोष्ट होती. त्यानंतर अशी वेळ ही पहिल्यांदा येते. तर नागरिक जी प्रतिक्रिया देणार ते साहजिकच आहे. नाही, आता मी त्या दिवशी सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलं की वरती जो आपला रेल्वेचा तलाव आहे, त्या रेल्वेच्या तलावाचं पहिल्यांदाच यंदा त्या लोकांनी एवढ्या वर्षातून त्यांनी 100% लिकेज त्यांचा बंद केला आणि त्या लिकेजचा आपला तलाव खाली असल्यामुळं बऱ्यापैकी पाणी साठा निर्माण व्हायचा, तो बंद झाला. परत आता एवढं ऊन आहे, आज तुम्ही बघताय का 42, 48, 43 पर्यंत तापमान जात आहे. प्रत्येक वर्षापेक्षा उन्हाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यात सुद्धा बराचसा जमीन पाणी खेचते, त्याच्यात पण आपलं आणि पाऊसही लेट झाला, याचे सगळे आपण साक्षीदार आहात. आता आपल्या पाणी पुरवठा संदर्भात आपण जे भावली धरणातून पाणी घेण्याचं चाललेलं बरोबर, त्या संदर्भात पण पाईपलाईनचं वगैरे काम पण चालू होतं आणि टाकीचं पण काही नियोजन झालं. तर ती आता सध्याची टाकी म्हणजे कुठे बांधण्यात कुठे आली काय? पाण्याची जी टाकी आहे आता भावली धरणाचं जे कसाऱ्या गावासाठी येणारं पाणी आहे,
त्यांचा जो प्लॅन आहे तो डायरेक्ट आपल्या ज्या MGPच्या बनवलेल्या टाक्या आहेत, म्हणजे सध्या जिथं आपला पाणी पुरवठा जिथून आपल्याला होतो, ती जी पाईपलाईन आहे बाहुलीची, ती डायरेक्ट आनंदनगरवरून त्या टाक्यांमध्ये आपल्याला देणार आहे. आपल्याला ह्या गावासाठी नवीन टाकीचं नियोजन नाही. आपल्याला पाणी त्या पाईपाचं पाणी त्या आपल्या ज्या जुन्या टाक्या आहेत त्याच्यात देणार आहेत. पहिले ह्या गोष्टी पत्रकारांनी आणि जे टीकाकारांनी आहे ना ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि जी हां नाही बरोबर आहे. तुम्ही चांगला प्रश्न विचारलात, कारण ह्या गोष्टीचा खुलासा पण होणं महत्त्वाचं आहे. आणि जे आता रुस्तुम जी बाटलीवाल्याच्या तिथं जी MGPची टाकी आहे, बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडला की ती टाकी त्यांच्यासाठी बनवलेली आहे. ती त्यांच्यासाठी टाकी बनवलेली नाही. ती टाकी जी आहे ती जो मोखवण्याचा भाग आहे, मग आडमाळ काशिवली जे गावं आहेत त्या गावांसाठी ते पाणी पुरवण्यासाठी ती टाकी आहे. आणि ती टाकी बांधण्यासाठी एक खाजगी जागा आवश्यक असते, परंतु कोणी जागा देत नव्हते. आणि ह्या लोकांनी म्हणजे ते रुस्तुमची बाटलीवाला आहे त्यांना त्या डिपार्टमेंटनी MGPनी विनंती केली आणि त्या MGPच्या विनंतीला मान देऊन त्या लोकांनी जागा दिली आणि ती टाकी त्या ठिकाणी बनवलेली. ती काय ग्रामपंचायतचा आणि त्या टाकीचा किंवा काय ते MGPचा आणि त्या मालकाचं त्यांचं दोघांचं ॲग्रीमेंट आहे. आता हे पाणी पुरवठा संदर्भात तुम्ही मोफाण्याचा उल्लेख केला. आता मध्ये पण तुमच्या जो पत्रकारांची जी मुलाखत घेतली त्यात तुम्ही जर सांगितलं की मोफाण्याची एक सेपरेट पाणी पुरवठा योजना आहे. बरोबर. असा उल्लेख केला. हां. तर मग त्या संदर्भात म्हणजे आम्हाला म्हणजे विचारायचं की सेपरेट म्हणजे कसं आहे नक्की त्यांना पाणी पुरवठा सेपरेट हा कुठून जातो? त्याचा स्रोत कुठून आता जो आपला तलाव आहे तलावाच्या खाली 2 विहिरी आहेत. त्या विहिरीतून मोटर लावून मोखवणा जी योजना आहे ती डायरेक्ट त्या ठिकाणावरून चालू आहे. आणि आता मध्यंतरी जो प्रॉब्लेम झाला, बरेचसे लोक बोलतात की व्यावसायिकाला पाणी देतात. उलटं आता मधी मोखवण्या गावाला पाणी जवळजवळ बऱ्याच दिवस नव्हतं, तर 5 महिने ती जी खोदलेली विहीर आहे आणि त्या विहिरीला वगैरे आपण काय परवानग्या वगैरे नाही दिला. ती त्यांच्या लेवलला परवानगी कोण देतो ब्लास्टिंगची? कलेक्टर साहेब देतात. तो वरच्या लेवलचा विषय आहे. तक्रारी तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही वरती तक्रारी करा ना. लोक उठसूट ग्रामपंचायत, तर त्या व्यावसायिकाने 5 महिने पाणी आपल्याला दिलं आणि ते पण लाईट बिगर, म्हणजे लाईट पण त्याच्याकडून आपल्याला 1 रुपया खर्च नाही आला. ब्लास्टिंग संदर्भात तुम्ही बोलले. ब्लास्टिंगचा जरी वरच्या लेवलला असेल, परंतु आता मला माहिती आहे ही पेसा ग्रामपंचायत आहे आणि स्थानिक अप्रुव्हल असल्याशिवाय ते करू शकत नाही, एवढं तरी मला माहिती आहे. बरं. की जे म्हणजे केंद्रात नाही करू शकत ते ग्रामपंचायत करते. तर मग ग्रामपंचायतीकडे काहीतरी लेखी त्यांचं आलंच असेल ना. आपण जर त्यांना अडथळा आणला असता तर ते होऊ शकत नव्हतं, एवढं तर मी खात्रीशीर सांगू शकतो. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. अडथळा आणला असता तर, परंतु त्या लोकांनी जर आपल्याकडं ॲप्लिकेशन पण दिलं नाही किंवा त्या लेवलची परवानगी पण ना हरकत, म्हणजे परवानगी तर आपण देतच नाही की बा सदर ठिकाणी असं असं काम करण्यास हरकत नाही. तसं आपण काही त्यांना पत्रव्यवहार पण केला नाही. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्याच्याबद्दल वरिष्ठ जे आता तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, त्यांच्याशी तुम्ही जाऊन या विषयावर चर्चा करू शकता. आणि आपण तर स्थानिक लेवलवरती साहजिक आहे विचारणा करायला पाहिजे का? आणि नाही केली तर आपल्याकडून म्हणजे त्यासाठी काय केलं गेलं, काय पाठपुरावा त्यांच्याकडे केलं गेला आहे? कारण ते आपल्यासाठी नुकसानदायक आहे ना. काही ऐकलेलं की मोफाण्यात काय घरांना तडे गेले आणि आपल्या तलावालाही कुठे इंटरनली लिकेज होऊ शकतो. बरोबर. तर ती आपल्यासाठी म्हणजे एक डोक्याची घंटा आहे. त्या संदर्भात काय आपल्याकडून नाही, काय तलावाबद्दल तर तसं अजून तर काय आम्ही रोज आहे. मी तर रात्री पण 12:30 वाजता तलावाच्या डायरेक्ट डीपमध्ये तिथं होतो रात्री. तर तसं काही त्या ब्लास्टिंगचं वगैरे हे जे चालू आहे तसं काय तलावाच्या याला अजून तर निदर्शनास नाही आलं. तर ब्लास्टिंग तर आता 2-3 वर्ष, मला वाटतं हे 3रं वर्ष आहे होऊन गेले. तर तसं काही प्रकार झालेला आढळून नाही. त्या संदर्भात म्हणजे एक जे सायन्स सांगतं त्यानुसार तर ते इफेक्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला ते विचारलं. बरोबर. नाही इफेक्टिव्ह या गोष्टी तर हे बघा, जो भूभाग आहे त्या हे प्रश्न आपल्या हां आले काय आज पाणी नाही भेटत आहे हां. म्हणून हे प्रश्न पेटलेले आहेत. नाही पण एवढं जनसामान्यांना पाणी एवढं काय भेटत माहिती नाही म्हणून हे कारण किंवा असे कारण असू शकतात, हे तरी चुकीचे आहेत. पाणी हा नैसर्गिक दृष्टिकोनातून जो रेल्वेचा लिकेज बंद झाला आहे आणि बाष्पीभवनामुळे जास्त पाणी म्हणजे संपलेलं आहे. तर म्हणजे मी एक सरपंच म्हणून मी काय त्याच्यातलं तज्ज्ञ नाही, परंतु एवढ्या वर्षाचं आता जरी मी सरपंच 4 वर्ष झालेत,
पण याच्या अगोदर मी मेंबर होतो, त्यावेळेस सुद्धा पाण्याचा काही वेळेस तुटवडा भासायचा. परंतु निसर्ग आहे, निसर्ग राजा त्यावेळेस साथ द्यायचा. आता गेल्या वर्षी पण तुम्हाला माहीत आहे 6 मेला पाऊस आला आणि त्यावेळेस सुद्धा पाण्याची ही अवस्था होती. आता टेक्निकली हे पाणी, आता तुम्ही म्हणजे पत्रकार बोलतात, काही नागरिक बोलतात की हे पाणी सोडण्यात आलं. मी इंजिनियरला न विचारता जो आपला सांडवा आहे, त्या सांडव्याला सिमेंटच्या गोण्या लावल्या, तर एक दीड महिना त्याच्यात सुद्धा पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्येकाचं म्हणजे नागरिकांचं तेच म्हणणं आहे की आता वेळ तर अशी आलेली आहे, त्यासाठी पूर्वनियोजनाचं जे विचारलं जाते की पूर्वनियोजन त्यासाठी पाहिजे. या अगोदर नाही आलं, आता आलं म्हणून तुम्हाला विचारणार होते. या बरं, अगोदर आता मागच्या वर्षी पण विचारलं अशा नाही. आणि एक आपण म्हणजे कसं शेवटी तुमच्यावर एक विश्वास ठेवलेला आहे त्या संदर्भात, म्हणून एक आता विचारायला कसं आहे, पाहिजे. कुठल्याही याच्यात जेव्हा परिस्थिती निर्माण होते एखाद्या वेळेस, त्याच्याशिवाय तुम्ही त्याच्यावरती नियोजन काय केलं पाहिजे, त्याच्याशिवाय नियोजन पण करता येत नाही ना. परिस्थिती जर उद्भवली तर त्याच्यावर नियोजन करता येतं. आता याच्या अगोदर परिस्थिती उद्भवल्या, परंतु पाणी वेळेवर आल्यामुळं ते नियोजन करण्याची काही वेळच आली नाही. आता नियोजन करण्याची वेळ आहे, म्हणून विनंती करतो ना की सगळ्यांनी सहकार्य नाही करा. साहेब, हे नियोजन ऑलरेडी म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे असं मला तरी एक वाटतं. का तर तुम्ही एक आपला जो अजेंडा होता त्यानुसार तुम्ही 8 दिवसात 2 दिवसावर आणणार होते. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग केलेलं हे आम्हाला पूर्ण नाही, विश्वास होता. आणि त्यानुसार तो प्लॅनिंग तर सोडा, आपलं म्हणजे जे आहे ना ते टिकवण्याचं जरी प्लॅनिंग असतं ना तरी एकदम योग्य वाटलं असतं. आणि तुमच्यावर एक विश्वास आहे की आता आपण तुम्ही तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारला, तर ॲक्च्युली हा विषय मी 15 ऑगस्ट म्हणजे आता आपली मेची ग्रामसभा आहे, त्या ग्रामसभेत ही चर्चा करणारच होतो. परंतु आता प्रश्न विचारला आहे तर सांगून टाकतो. ठीक आहे, आताची परिस्थिती ही तुम्ही आम्ही सगळेजण सहकार्य करून सांभाळणार आहोत. परंतु जो अजेंडा आहे की हप्त्यातून 2 वेळेस तरी पाणी आलं पाहिजे, मी 15 ऑगस्टच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तो विषय आपण चालू करणार आहोत. म्हणजे हप्त्यातून 2 वेळेस पाणी. त्या संदर्भात तुमचं म्हणजे पूर्वनियोजन झालेलं आहे. हो, त्या संदर्भात आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. फक्त एक मोठी लाईन टाकायची बाकी आहे. ती लाईन टाकल्याच्या नंतर आता इकडं जो हा आपला वरचा पट्टा आहे, वार्ड नंबर 2, 3, 4, तुमचं 5, इकडं प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम फक्त वार्ड नंबर 6चा होता, म्हणून एवढे दिवस लागले. आता प्रॉब्लेम 6चा एवढ्या 2 महिन्यात आम्ही तो 15 ऑगस्टच्या आतमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आणि हप्त्यातून 2 वेळेस पाणी सोडण्याचं उद्घाटन म्हणा किंवा एक नियोजन म्हणा 15 ऑगस्ट.